आज आपण बनवणार आहोत पावभाजी, जी अगदी झटपट होते आणि नो प्रिझर्वेटिव्ह, नो कलर, काहीच वेगळं याच्यामध्ये घातलेलं नाही आहे आणि अगदी पटकन होते. ह्या सगळ्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत. तुमच्या घरात ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता. कढईमध्ये तेल आणि बटर मिक्स करून टाकायचे, म्हणजे जळत नाही बटर. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून चांगलं फ्राय करायला घ्यायचं आहे. कांदा फ्राय झाला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि तो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, कांदा मसाला हे तुम्ही टाकून घेऊ शकता. पावभाजी मसाला लगेच याच्यात टाकायचा नाही आहे. आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला चांगलं तेल सुटलं की ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या त्याची पेस्ट करायची आहे. म्हणजे तसेही तुम्ही टाकू शकता, फक्त दाबून घेऊन मऊ करू शकता. भाज्या ह्या शिजलेल्या असतात, पण माझ्या मुली तशा भाज्या खात नाहीत, त्यांना दाताखाली आलेल्या भाज्या आवडत नाही, म्हणून मी त्याची सरळ पेस्ट करून घेते मिक्सरला. याच्यामध्ये बटाटा, वाटाणा, फ्लावर, ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं आहे. तुमच्याकडे बीट, गाजर, भोपळा असं वेगळ्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे मी पावभाजीच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत विकतच्या आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि मग आता हे मिश्रण मी भाजीच्या ह्याच्यात ओतणार आहे. कारण डायरेक्ट जर हे मिश्रण ओतलं ना तर भाजीला म्हणावा असा कलर येत नाही. सांबरला किंवा तुम्ही वरनं जेव्हा असे मसाले जे टाकताना हे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे असं पाण्यात मिक्स करून टाका, अजून छान फ्लेवर उतरतो त्याचा. त्यानंतर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, थोडंसं बटर टाका हवं तर, आणि ही भाजी आपली रेडी आहे. अशा पद्धतीने भाजी केली ना तर अगदी पटकन होते, जास्त झंझट राहत नाही. कोथिंबीरही वरून बारीक चिरून घातलेली आहे आणि मुली आवडीने खातात. जास्त तिखट करायची नाही, कुठला कलर वापरायचा नाही आणि अगदी सुंदर पद्धतीने ही भाजी रेडी आहे.